नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींचे फॉर्म अपात्र झाले. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच महिला अशा आहेत, जवळपास 55 लाख महिला अशा आहेत ज्यांची केवायसी झालीच नाही म्हणून लाभ बंद आहे. बऱ्याच महिला अशा आहेत वय 65 झालं म्हणून लाभ बंद आहे. जवळपास 12 लाखापेक्षा जास्त महिला आहेत ज्यांचे इन्कम टॅक्स भरल्यामुळे फॉर्म अपात्र झाले. अशी वेगवेगळ्या कारणामुळे तुमचे फॉर्म अपात्र झाले. आता मला माहिती आहे की हे निकषामध्ये होतं, पण आज माझा मुद्दा जो आहे ना, तो माझा मुद्दा आज हा नाहीच. ह्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. एका मुद्द्यावर सविस्तर विनंतीचा व्हिडिओ शेअर केलाय. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल, तुमचा फॉर्म कुठल्या कारणास्तव अपात्र झाला, तो व्हिडिओ पहा. तिथे तुम्ही कमेंट करू शकता. इथेही तुमची कमेंट खूप महत्वाची आहे. एक लक्षात घ्या, मी सरकारला आता या व्हिडिओमध्ये अशी विनंती करत आहे की या योजनेच्या अंतर्गत भले तुम्ही 2 महिने ही योजना बंद ठेवा, 2 महिने ही योजना बंद ठेवा, लाभ नका देऊ, बरोबर. पण जरूर परत एकदा आपल्या फॉर्मच्या सगळ्याच फॉर्मची पडताळणी परत एकदा करा, ज्यांचे फॉर्म अपात्र झालेले आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे. आता तुम्ही म्हणाल, ताई असं का बोलताय हो, आम्हाला तर लाभ मिळतोय ना, तुम्ही सांगताय 2 महिने फॉर्म 2 महिने आम्हाला लाभ नका देऊ, असं कसं, आम्हाला तर लाभ मिळतोय ना. असं नाही, लक्षात घ्या. तुमचा फॉर्म जर परत पडताळणीमध्ये आला, तुमचं वय जास्त झालं, बरोबर, किंवा तुम्हाला कुठली अडचण आली, तिथे काही प्रॉब्लेम झाला फॉर्ममध्ये, पडताळणीमध्ये, कुठेही, तर तुमचा लाभ पुढे बंद होणार आहे, हे लक्षात घ्या. कारण निकषामध्ये नाही बसलात की लाभ बंद होणार आहे. म्हणून मी काय सांगतेय की ही योजना त्याच्यासाठी मी सांगते, बघा, 2 महिने लाभ नाही मिळाला तर चालेल, पण आता बघा केवायसी न झाल्यामुळे 9 महिने झाले त्या महिलांचा लाभ बंद आहे. 9 महिने लाभ बंद करण्यापेक्षा 2 महिने लाभ बंद झाला तर चालेल. आणि मी काय म्हणतेय, 2 महिने ही योजना बंद ठेवा, पण तो जो निधी आहे तो बाजूला काढून ठेवा. आणि जेव्हा 2 महिन्यानंतर तुम्ही फॉर्मची पडताळणी पूर्ण करणार, तेव्हा या महिलांना त्या 2 महिन्याचे हप्ते नंतर द्या, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की सरकारने ही योजना सरळ 2 महिन्यासाठी बंद करावी, म्हणजे तात्पुरती थांबवावी, असं म्हणते मी. 2 महिन्यासाठी ही योजना तात्पुरती सरकारने थांबवावी, जेणेकरून या फॉर्मची पडताळणी परत एकदा काटेकोर पद्धतीने होईल. ज्या एजन्सीला, ज्या संस्थेला, ज्यांना कुणाला तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, तर त्यांना सांगा की परत एकदा ह्या फॉर्मची परत एकदा फेर तपासणी करावी, ज्यांचे फॉर्म अपात्र झाले. ह्याच्यामध्ये ते 14,000 जे पुरुष आहेत ना, त्यांचं सोडून द्या, मी त्यांच्याबद्दल बोलत नाही. जे गव्हर्नमेंट जॉबला आहेत ते पण सोडून द्या. माझा मुद्दा कोणासाठी आहे, ज्यांनी इन्कम टॅक्स भरला त्यांचे फॉर्म, त्याचबरोबर ज्या महिलांचं वय 65 झालं ते, असे जेवढेही महिला आमच्या आहेत ज्या खरंच निकषामध्ये बसतायत, त्यांचे फॉर्मची फेर तपासणी होणं गरजेचं आहे आणि खूप गरजेचं आहे, जेणेकरून पात्र लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत कुठेही वंचित नको राहायला. त्यापासूनचा माझा प्रामाणिक उद्देश आहे. बऱ्याच कमेंट, बरेच फोन आणि बरेच मेसेज आहेत मला सध्या या योजनेच्या अंतर्गत. आता महिला त्यांच्या पद्धतीने मला माहिती देत असतात, पण बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना मी पण बघते माझ्या डोळ्यांनी, त्यांच्याकडे गरज आहे त्यांना हप्त्याची, पण त्यांना मिळत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की महिलांच्या मनामध्ये जो संकोच निर्माण झालेला आहे आता योजनेच्या अंतर्गत, की पात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळत नाही, अपात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळतो, म्हणजे निकषामध्ये बसत नाही त्यांना हप्ता मिळतोय. बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आमच्या शेजारी गाड्या आहेत, बंगले आहेत, त्यांना गरज पण नाही ते 1500 रुपयाची, त्यांना लाभ मिळतोय. गव्हर्नमेंटच्या जॉबला आहे तरी लाभ मिळतोय, आणि आम्हाला बघा, आम्ही भाड्यानं राहतो तरी आम्हाला लाभ मिळत नाही. असं मला बऱ्याच कमेंट येत आहेत सध्या. जास्त निकषावर मी बोललेच नाहीये, फक्त मी इन्कम टॅक्स वर बोललेली आहे पहिलं तर, आणि वयाची अट जी आहे ना त्याच्यावर मी बोललेली आहे. त्याच्या संदर्भात मी वेगळा व्हिडिओ शेअर केलाय. पण मला असं वाटतं ही जी गडबड चालू आहे ना योजनेच्या अंतर्गत, तर मला असं वाटतं परत एकदा ही फॉर्मची तर तपासणी व्यवस्थित काटेकोर पद्धतीने केली ना, तर नक्कीच या योजनेला कुठेही गालबोट लागणार नाही, आणि कंटिन्यू या योजनेच्या अंतर्गत कंटिन्यू गोंधळ चालू आहे. अर्थातच ही योजना खूप महत्वाची आणि कार्यक्षम योजना ठरलेली आहे. महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी ही योजना ठरलेली आहे. महिलांना आर्थिकरित्या बळ देण्यासाठी ही योजना ठरलेली आहे. त्यामुळे या पद्धतीने जिथे चांगली गोष्ट घडते तिथं प्रॉब्लेम असतातच, अफवा असतातच, हे मलाही माहिती आहे. पण जेवढं काम माझं या योजनेवर आहे, किंवा ज्या पद्धतीने मी मार्गदर्शन महिलांना योजनेच्या अंतर्गत करते, त्या अंतर्गतच मला भरपूर कमेंट येत आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे, मला असं वाटतंय या महिलांची, ज्या पात्र लाभार्थी आहेत त्या योजनेपासून खरंच वंचित आहेत, त्यामुळे यांच्या फॉर्मची पडताळणी परत एकदा होणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. हीच माहिती मला सरकारला द्यायची, आणि हीच विनंती मला आता भारतीय जनता पार्टी महायुती सरकारला करायची आहे.
त्यामुळं हा व्हिडिओ आपला खूप महत्वाचा आहे. तुमचाही फॉर्म अपात्र झाला असेल, केवायसी झाली नसेल, वयाची अट जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही अपात्र झाला असेल, तुमचा कुठलाही मुद्दा असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या अंतर्गत सुद्धा कमेंट करा आणि या व्हिडिओला सुद्धा इतर महिलांपर्यंत शेअर जरूर करा. शेअर करायला एकही रुपया लागत नाही. मी आजकाल जी माहिती देत आहे ती अशी आहे की मी खरंच सांगते तुम्हाला, मी व्हिडिओ दुपारी शूट केला असेल तर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत बसून मी व्हिडिओ एडिट करत असते, कारण माझ्याकडं तेवढा वेळ नसतो. कारण मला घरातली जबाबदारी आहे, बाहेरची जबाबदारी आहे, स्वतःची जबाबदारी आहे, मुलांची जबाबदारी आहे. कारण मी सुद्धा एक सिंगल मदर आहे, सिंगल महिला आहे, एकल महिला आहे. मी सुद्धा एकल महिला आहे. तुम्ही विचार करा, एवढं सगळं मला बघून माझे सगळे सोशल मीडिया मी स्वतः हँडल करते, अजून सुद्धा कोणालाही चालवायला दिलेले नाहीत. त्यामुळं मला खूप या योजनेच्या अंतर्गत आणि बऱ्याच विषयावर मला खूप सारी माहिती घ्यावी लागते, सर्च करावं लागतं, त्याच्यानंतर व्हिडिओ बनवावे लागतात, सविस्तर माहिती द्यावी लागते, बरोबर, अप टू डेट माहिती खात्रीशीर द्यावी लागते, बरोबर. त्याचबरोबर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत बसून मी हे व्हिडिओ एडिट करते, माहितीये का तुम्हाला. कारण का मला वेळ नाही मिळाला तर मला रात्रीच व्हिडिओ एडिट करावं लागते, कारण तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे. व्हिडिओ शूट करून काय उपयोग आहे? व्हिडिओ शूट करायला जास्त वेळ लागत नाही मला, पण त्याची सगळी पुढची प्रक्रिया करायला खूप वेळ लागतो, किंवा त्याच्या अगोदरची जी प्रक्रिया असते ती पण करायला खूप वेळ लागते. कारण माहिती घेणं, परत ती सगळी तुम्हाला देणं आणि मग नंतर तिची व्हिडिओ एडिट करणं वगैरे खूप महत्वाचा विषय आहे. हे जे मी काम करते हे एवढं सोपं नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. सरकारची खात्रीशीर आणि काय म्हणतात ह्याला, एक प्रसिद्ध योजना आहे देशातच नाही तर परदेशात सुद्धा. त्या योजनेवर मी बोलतेय सध्या. त्यामुळं तेवढंच काळजी मला पण घ्यावी लागते योजनेच्या अंतर्गत, कुठेही गालबोट लागायला नको, त्या संदर्भात मला माहिती द्यावी लागते. त्यामुळं मला असं वाटतंय की एवढी चांगली मी माहिती तुम्हाला देते आहे, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला कमीत कमी शेअर तरी करा. सबस्क्राईब नका करू, मला काही तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे लाखो करोड रुपये मिळत नाहीत. माझा एकच मुद्दा आहे, या व्हिडिओला शेअर जरूर करा, जेणेकरून इतर महिलांना ही माहिती मिळेल. बस एवढाच माझा उद्देश आहे. बाकी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत मी दिलेली आहे. कमेंट जरूर करा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.